माता महालक्ष्मी पूजेची विधी जशी पुस्तकात सांगितलेली आहे त्याच पद्धतीने आपण पूजा मांडत आहोत, साध्या सोप्या पद्धतीने. सगळ्यात आधी ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथं स्वच्छ असं पुसून एक स्वास्तिक काढलेलं आहे. ज्या दिवशी उपवास असेल त्याच्या आदल्या दिवशी सगळं घर असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आता त्या स्वास्तिकवर एक पाट ठेवलेला आहे, नवा कपडा टाकलेला आहे. सगळ्यात आधी तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळ म्हणजेच अक्षदा. त्या आता सगळ्यात आधी कलश स्थापन करायचा आहे. त्या ठिकाणी तांदूळ घेतले. आता पिण्याचे स्वच्छ पाणी घेतलेले आहे. त्यावर स्वास्तिक व हळदी कुंकाचे या पद्धतीने 5-5 बोटं ओढलेले आहे. आता या कळशामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये पैसा, सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आंब्याचे एक डहाळ आणलेला आहे, त्याचे 5 पानं या कलशामध्ये ठेवायचे आहे. या महालक्ष्मीच्या पूजामध्ये आंब्याच्या पानाचं खूप असं महत्त्व असतं. त्यासोबत खायचे म्हणजेच नागवेलीचे पानेही या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ज्या पद्धतीने पुस्तकात पूजा सांगितलेली आहे त्याच पद्धतीने आपण पूजा मांडत आहोत. आता आंब्याचे पानं ठेवल्यानंतर नागवेलीचे 5 पानं ठेवलेले आहे. महालक्ष्मीचे अतिशय आवडते असे हे नागवेलीचे म्हणजेच खायचे पाने. या पद्धतीने आधी आंब्याचे पानं ठेवले, त्यानंतर खायचे पानं ठेवले, त्यानंतर या पद्धतीने हळदी कुंकू लावून कलश स्थापन केलेला आहे. त्यालाही कलशाला फुलं, अक्षदा, हळदी कुंकू आणि दीप आणि धूप असं ओवाळून घेतलेलं आहे. आता कलश मांडण्याआधी सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजा मांडत आहोत, म्हणून मी कलश मांडण्याच्या आधी दिवा लावून घेतला होता. आता पुन्हा नागवेलीचे पानं ठेवायचे आहे 2. त्यावर थोडीशी अक्षदा ठेवल्या. गणपती बाप्पाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. सुपारी ठेवलेली आहे गणपती बाप्पा म्हणून. त्यालाही हळदी कुंकू, अक्षदा वाहिलेले आहे. त्यानंतर फूल आणि गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा ठेवल्या. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. गणपती बाप्पांनाही धूप दीप असं ओवाळून घेतलेलं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर या ठिकाणी पुन्हा थोड्याशा अक्षदा ठेवल्या. त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य म्हणजे पोथी किंवा पुस्तक ठेवलेलं आहे. पुस्तकांनाही महालक्ष्मी मातेलाही हळदी कुंकू, अक्षदा, महालक्ष्मी मातेचा फोटो असला तर तोही ठेवायचा आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहिलेला आहे.
सूर्यालाही हळदी कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहे. फूल. त्यानंतर पुन्हा 2 विड्याची पाने जोडाचे पानं ठेवलेले आहे. त्यावर पुन्हा अक्षदा, ओटीचं सामान या ठिकाणी ठेवायचं आहे. पैसा, सुपारी, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, हळकुंड तेही ठेवायचं आहे. फुलं, अक्षदा, हळदी कुंकू वाहिलेलं आहे. पुन्हा एकदा ओवाळून घेतलेला आहे. पूजेच्या वेळेस आणि पोथी वाचताना धूपही लावायचा आहे. सगळीकडं सुगंध असा पूजेच्या वेळेस धूपाचा सुगंध असा आला पाहिजे. आता एक स्वास्तिक काढत आहे, त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. आता ही पूजा सकाळी मांडायची आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर आता उपवास असल्यामुळे दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा. या ठिकाणी सकाळी पूजा मांडल्यानंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला. लक्ष्मीची पावलं काढलेले आहे, त्यावरही हळदी कुंकू ठेवलेला आहे, टाकलेला आहे. या पद्धतीने आपली सकाळची पूजा मांडून झाली. त्यासोबतच तुळशीला पाणी, हळदी कुंकू, अक्षदा, तुळशीचीही या ठिकाणी पूजा करायची आहे. सकाळीही आणि संध्याकाळीही. या ठिकाणी तुळशीचीही हळदी कुंकू, पाणी अशी पूजा केलेली आहे. आता संध्याकाळच्या वेळेस तुळशीजवळ दिवा, हळदी कुंकू लावून पुन्हा मग महालक्ष्मी देवीची कहाणी वाचायची आहे. त्यानंतर आपण भाजी, पोळी किंवा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे.